कोणी तुकारामाची गाथा पाठ केली पहिल्यापासून, पहिल्या अभंगापासून शेवटल्या अभंगापर्यंत. कोणी ज्ञानेश्वरी पाठ केली पहिल्या ओवीपासून शेवटल्या ओवीपर्यंत, तर त्याला भगवत प्राप्ती होईल की नाही? गॅरंटी आहे. जर त्या लोकांना विचारून बघा देव भेटला का नाही. तू जरा विचारून बघ, असे कोण गाथा मूर्ती गाथा पूर्णपणे पाठ केलेली आहे. राऊत बाबासारख्याची गोष्ट नाही. हे जे तथाकथित पाठ केलेले त्यांना विचारायचं की तुम्ही एवढी पाठ केलेली आहे तर तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला का नाही? काय सांगतात ते बघा तुम्ही. आणि आपण आम्हाला ते काय म्हणतील, शाब्दिक म्हणतील. तुम्हाला अनुभवच नाही, तुम्ही शब्दाने नुसतं शिकल्या बोलाचे बोलतील बोल, पण अनुभव नाही काही, असं ते आम्हाला म्हणतील. पण तुम्ही तरी काय केलं नाही. ज्ञानेश्वरी पाठ केली, कुठलीही ओबी खाडकन तुम्ही म्हणून दाखवू शकता, कुठलाही अभंग तुम्ही खाडकन म्हणून दाखवू शकता प्रमाण रूपाने. पण तुम्ही अनुभव झालाय का, देवाचा साक्षात्कार झालाय का, असं विचारलं त्यानंतर उत्तर काय होतं? बघून घ्या, विचारून बघा ना त्या लोकांना. या लोकांना विचारून बघा ना तुम्ही. ज्याने 30 वर्ष 40 वर्ष कीर्तन केलं तो मला सांगतोय आमचा उद्धार करण्यासाठी काहीतरी सांगा. त्याला काय मी सांगणार? 40 वर्ष कीर्तन केलेलं मोठा कीर्तनकार, वेदांती कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. आता तो माझ्याजवळ, माझ्यासारख्या मूर्ख माणसाजवळ येऊन काय सांगतो आमच्या उद्धाराची काही गोष्ट सांगा, त्याला काय सांगणार?